जशी जशी वेळ पुढे सरकत चाललेली आहे, त्या पद्धतीने उमेदवारांची संख्या सुद्धा वाढत आहे. आता पुण्यामधील प्रत्येक विद्यार्थ्याला ही परिस्थिती दिसून येत आहे. त्यामध्ये उमेदवार मोठ्या संख्येने आणि शांततेमध्ये आंदोलन करत आहे. हाच तर असतो ज्ञानाचा फायदा. कोणत्याही सामान्य व्यक्तीला त्रास न देता पुण्यामध्ये हे शांततेत आंदोलन होत आहे. त्याच पद्धतीने राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये आंदोलन होत आहे. जसे की लातूर, नाशिक, सांगली त्यातल्या त्यात महत्त्वाच्या नेत्यांचेही ट्वीट्स येत आहे. ज्यामध्ये पी-एस-आय वयोमर्यादा वाढीसाठी विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली, याविरोधात तेही सरकारला जाब विचारत आहे. आणि सध्या त्यामुळे आंदोलनाने चांगलंच वळण घेतलेलं आहे. त्यामध्ये नुकतेच माननीय जरांगे पाटील हेही आंदोलनस्थळी दाखल झालेले आहेत. तेही उमेदवाराच्याच बाजूने आहे. त्यातल्या त्यात आपलं महाराष्ट्र लोकसेवा आयोग ते त्यांच्या नेहमीच्या कामामध्ये व्यस्त आहे. त्यांना जोपर्यंत वरून आदेश येत नाही, त्या पद्धतीने ते 4 जानेवारीला परीक्षा घेण्याच्या वेळेपद्धतीने ते त्यांचं काम करत आहे. त्यामध्ये त्यांची चुकी नाही. जोपर्यंत वरून आदेश येत नाही, तोपर्यंत ते त्यांच्या कामामध्ये मग्न असणार आहेत. याबाबतची अपडेट आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा दिलेली आहे. नुकतंच त्यांनी पात्र दिव्यांग उमेदवारांची सुधारित यादी प्रसिद्ध केलेली आहे, ज्यांना की परीक्षेसाठी मदत हवी आहे त्यांची. त्यामुळे एम-पी-एस-सी आपल्या कामामध्ये व्यस्त आहे. ते 4 जानेवारी आणि 11 जानेवारीच्या हेतूनेच त्यांचं काम करत आहे. डायरेक्ट टेस्टकडे जाण्यासाठी रोड ठेवा दादांना. पुढचे सगळे बाजूला व्हा. एखादा समाज आंदोलन केव्हा करतो? ज्यावेळेस सरकारचा निर्णय त्यांच्या विरोधात असतो. परंतु येथे विरोध सरकारला नाही, फक्त त्यांनी जी काय तारीख ठरवलेली आहे, त्यामध्ये फक्त बदल करावा ही उमेदवारांची मागणी आहे. जी तारीख 1 नोव्हेंबर 2025 ठेवलेली होती, तीच तारीख ठेवलेली आहे. तीच तारीख 1 जानेवारी 2025 करावी, अशीच उमेदवारांची मागणी आहे. त्यामुळेच उमेदवार रस्त्यावर उतरलेले आहे. परंतु याबाबत अजून सरकारच्या कोणत्याही प्रतिनिधीकडून किंवा सरकारकडून माननीय मंत्र्यांकडून कोणतंही ट्वीट्स म्हणा किंवा त्यांचा एखादा प्रतिनिधी समोर आलेला नाही. आता अवघे काही तास उरलेले असताना सरकार नेमकं काय करतंय हा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यांनी एकतर सांगायचं तरी नेमकं काय म्हणणं आहे तुमचं, यातून नेमका मार्ग काढण्याचा तरी त्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. एकतर उमेदवारांना सांगा तरी नेमकं त्यांना काय करायचं आहे ते, म्हणजे उमेदवारांमध्ये एकदा स्पष्टता येऊन जाईल. परंतु सरकारच्या अजून कोणत्याही प्रतिनिधीने आपलं बोलणं मांडलेलं नाही किंवा सरकारमध्ये काय ठरतंय हे सांगितलेलं नाही. आपला सकाळी एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण बनवलेला होता. आता पुन्हा त्यावर चर्चा करणं योग्य नाही. आता पुण्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला तेथे काय सुरू आहे हे माहिती आहे आणि बाकीच्या जिल्ह्यातील उमेदवारांना टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून म्हणा किंवा आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून म्हणा समजत आहे. तरी अजून परीक्षेला आजचा दिवस आहे, उद्याचाही दिवस आहे. बघू काय होतं ते. परंतु सरकारच्या एखाद्या प्रतिनिधीने किंवा माननीय मुख्यमंत्र्यांनी काहीतरी येऊन बोलणं गरजेचं आहे. नाहीतर हे आंदोलन वेगळंच वळण घेईल. आता तुम्ही जर का बैठकीविषयी बोलत असाल तर त्याविषयी मी त्याच व्हिडिओमध्ये क्लिअर केलेला आहे. जो काही निर्णय ठरेल तो आपल्याला समजेल आणि जर नाही ठरला तर तो आपल्याला समजणार नाही. असो, माझ्या मते तरी अवघ्या काही तासांमध्ये आपल्याला कोणती तरी एक अपडेट येईल. भले ती पॉझिटिव्ह असो नाहीतर निगेटिव्ह असो, कोणती तरी एक अपडेट बघायला भेटेलच. यासाठी आपला हा नवीन यूट्यूब चॅनल आहे, याला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. अधिक माहितीसाठी आपण टेलिग्राम चॅनललाही जॉईन होऊ शकता. भेटूया आपण पुढील एखाद्या महत्त्वपूर्ण अपडेटसह पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तरी धन्यवाद.